Oh,
म्हणवुनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरेल पार भवदिस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा पांडुरंगा करू
मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला प्रशांत. नाव तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जीवार लावण्य रत्न भंडार शारदे जयांच्या केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी त्वहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा उपदेश प्रिय प्रकरणातला सेवेकरता अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार देणे आवश्यक आहे. श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबऱ्यांच्या गाथा संगीत गाथा पारायण 16 वर्ष 9 चालत असलेला सुंदर असा 16. या सोहळ्याचे मार्गदर्शक व्यासपीठ चालक गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य कैलास महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार चालत असलेला 16 आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व गायनाचार्य मंडळी हार्मोनिक बाबा असतील, मृदंग गोड असे मृदंगाचार्य चोपदार महाराज विनकरी बाबा, तुम्ही संत माईबाप, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम असणारे आदरणीय आमचे कुर्लीचे दोंडराम नाना असतील, मोहने साहेब असतील, आदरणीय मोरे काका असतील, सर्व मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड असे बासरी वादक असणारे दादा आणि ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या मार्गदर्शनासह चालत असलेला 16 ते आदरणीय राणी झाशीची सेवाभावी संस्था, राणी झाशीची सेवाभावी संस्था ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा गोकुळाताई पाटील, मार्गदर्शक भवानी माळ पाटील, वस्ती विटा, कृपामौली भजनी मंडळ भवानी माळ विटा, चालत असलेला हा सुंदर असा 16. या 16साठी गोड असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज असतील, त्यांचं दर्शन घेतो. गायनाचार्य अरुण महाराज असतील, नंदू महाराज असतील, बासरीवादक पंडित दादा डॉक्टर असतील, चोपदार महाराज, सतीश दादा, सोमनाथ महाराज, सर्व मंडळी, टाळकरी, धनंजय दादा, सर्वांचे नावाचा उल्लेख करत नाही, वेळ त्याच्यामध्ये देत नाही. गोड असे संगीत गाथा पारायण म्हणलं की तुकोबऱ्यांचा हा 16. याती शूद्रवंश केला व्यवसा वाती तो हा देव कुळपूज्य नाही बोलो परी पाळिले वचन केली. याचा प्रश्न तुम्ही संते पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं, सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराटला हे माझं परमभाग्य समजतो. सेवेकरता घेतलेला अभंग
श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये तुकोबराय मानवी जीवनाचं यथार्थ जीवाचं कल्याण कशामध्ये याचं वर्णन तुकोबराय करतायत. विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर तुकोबराय या अभंगामधून मानवी जीवनाला उपदेश करतात. म्हणून म्हणलं की पाठीमागचं समजून घ्यायचं नाही बा. खऱ्या अर्थानं तुकोबराय या अभंगामधून एक सुंदर वेगळं स्वरूप मांडतात. या जगाकडे तुकोबरायने पाहिलं, निरीक्षण केलं. मारतसे बोंब कोणी नायकते कानी. या जगाच्या पाठीवरती या जगाला सांगून तुकोबराय सांगतायत, बाप हो, आज तुमची आमची डोळस वृत्ती आहे, पण आंधळ्यासारखी अवस्था तुमची आमची झालेली आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा सोर द्या दादा. जीवनामध्ये प्राप्त होत असणारा आज ही स्थिती जर पाहिली तर तुकोबराय या अभंगामधून तुम्हा मला सर्व भावानं देवाला शरण जायला सांगतात. म्हणून म्हणलं की पाठीमागचं समजून घ्यायचं महाराज. खऱ्या अर्थानं जर विचार केला की तुम्हा मला जीवाना उपदेश करावा लागतो, तुकोबराय तुम्हा मला सांगतात. कारण या जगताच्या पाठीवरती विचार केला तर प्रत्येक जीव संसारामध्ये रममाण होत चाललेला आहे माईबा. खऱ्या अर्थानं सांगू, या लौकिकाच्या बाजारामध्ये तुम्ही आम्ही सगळीजण अडकलोय महाराज. मायेमध्ये, व्यवहारामध्ये. तुकोबरायांनी पुरावा दिलेला आहे, लटिका तू व्यवहार सर्व हा संसार वाया बेरजार हरिबेन. या जगताच्या पाठीवरती जो व्यवहार आहे तो लटक आहे, देह भोगाच्या अधीन आहे. आणि त्या देहाच्या सुखाकरता तुम्ही आम्ही धडपडतोय. देह तवसे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगूर. मग जीवाचं कल्याण व्हायचं असेल तर समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या काठावरती असणारा भगवान परमात्मा आहे. त्या भगवंताला तुम्ही आम्ही शरण जाणं गरजेचं आहे. तुकोबराय सांगतायत, हो ब्रिदजाचे जगदानी तोची म्हणे स्मरावा. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या काठावरती तो विटेवरती उभा आहे. तो परमात्मा कसा आहे? राजस सुकुमार मदनांचा पुतळा. अरे जगाचा विश्वाचा मालक परमात्मा तो सुंदर आहे हो. तुकोबराय तर इतकं सुंदर वर्णन करतात. सुंदर जगाचा विश्वाचा मालक परमात्मा तो इतका सुंदर आहे. तुकोबराय तुम्हा मला सांगतायत, सुंदर उभे विठे बारी, सुंदर उभे विठे बारी. जगाचा
ज्ञानोबा राय तर एके ठिकाणी इतकं सुंदर वर्णन सांगतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. भगवंता तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं का, असा असणारा भगवान परमात्मा तुकोबा राय सांगतात. त्या भगवंताला जीवानं शरण जावं. का जावं, कशासाठी जावं, जायचं प्रयोजन काय, शरण कधी जावं, शरण कोणाला जावं, शरण जायचं प्रयोजन काय, अशी अनेक कारणे सांगता येतात. फक्त एकच जाता जाता अभंगाचं पहिल्या चरणाचा अर्थ पुढे सांगून जातो. का शरण जायचं, तर 50% पाप आणि 50% पुण्य करून जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरद्या येऊन हानी केली, परत माणसाचा जन्म मिळेल याची खात्री नाही, म्हणून जीवानं देवाला शरण जावं. विठ्ठल अभंगाच्या पहिल्या चरणाचा थोडासा अर्थ, जेवढा सद्गुरूने मला बुद्धी दिली, सरस्वती मातेने बुद्धी दिली, तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगताय, तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा, तो आणि हा कोणता. माझे सद्गुरू सांगतात, ओमकृत विश्वात्मक अध्यात्म केंद्र तीर्थक्षेत्र गोटवाडी या मठाचे मठाधिपती नाथबाबा सांगतात, तो आणि हा जो या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोय तो हा आहे. आणि तो ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये गर्भ अवस्थेमध्ये ज्या वेळेला तुम्ही आम्ही 9 महिने 9 दिवस जे दुःख भोगलं, हा गर्भवास आणि या मृत्यूलोकातलं जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत याच्या मधलं जे अंतर आहे ना, हा संसारूपी प्रपंच आहे. त्याला प्रपंच भवसागर म्हणलेला आहे, भवदुस्तर नदी म्हणलेला आहे. तोही तरुण जाल आणि हाही तरुण जाल, तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा. कधी जीवानं देवाला शरण गेलं तर. विठ्ठल अभंगाचा दुसऱ्या चरणाचा अर्थ संपला. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतायत, बहुवा हे करुणावंत. भगवान परमात्मा कसा आहे, करुणावंत आहे. वज्रासारखा कठीण असणारा भगवान परमात्मा भक्तानं जर हाक मारली तर तो कापसाप्रमाणे मऊ होतो, एवढा तो करुणावंत आहे. कारण एक सांगू का, देवाला सांगावं लागत नाही. 2 प्रकरण सांगून जातो. मागण्याची आस, पाहे मुखाकडे आणि चिंतल्या रोकडे मनोरथ. आपण पंढरपुरामध्ये जातो, तुकोबराय सांगतायत, जो पंढरीचा जो भगवान परमात्मा आहे तो सगळ्यांचा आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, हो तो सगळ्यांचा आहे. तो कसा आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा, चतुरा तो शिरोमणी. तो चतुर आहे माई बाबा, हो तो इतका चतुर आहे. कार्याच्या कीर्तनामध्ये सांगतायत, नवला केवळ केवळ, कोडं घालणारा सुद्धा तोच आहे आणि कोडं सोडवणारा सुद्धा तोच आहे. तो एवढा चतुर आहे महाराज. आता किती चतुर आहे त्याचे प्रकरण पुष्कळ आहे. तुकोबराय या ठिकाणी असं वर्णन सांगतायत, साधक त्याच्या दारामध्ये उभा राहिला तर तो देव त्या भक्तांच्या मुखाकडे पाहत असतो. का तर भक्त काहीतरी ते मला मागतील आणि चिंतल्या रोकडे मनोरथ. इतका तो करुणावंत आहे. भक्ताच्या मनामध्ये जी आशा, ज्या गोष्टीचं चिंतन होईल, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. क्षणात मनामध्ये ज्या वेळेला त्या पंढरीनाथासमोर आपण उभं राहू, मनामध्ये जी इच्छा आपण करेल ती इच्छा पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. म्हणून मागण्याची आस, पाहे मुखाकडे, म्हणून तो भक्तांच्या मुखाकडे पाहतो. तुकोबराय सांगतायत, चिंतल्या रोकडे मनोरथ. इतका तो करुणावंत आहे. एक प्रकरण झालं. दुसरं प्रकरण सांगतो, न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा. देवाला सांगावं लागत नाही, इतका तो करुणावंत आहे. भक्तावरती कितीही मोठं संकट पडलं तर देव धावून येतो. का तर भक्ताच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच असतं. कोणतं प्रकरण सांगू का, तयाच्या चिंत
त्या भगवंताचं चिंतन तुम्ही आम्ही केलं ना, तू काय म्हणे देवा, चिंतन हीच तुझी सेवा. भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण केलं, चिंतन केलं तर पूर्ण जबाबदारी त्या भगवंताची आहे महाराज. हो, कारण भगवंताचं लक्ष आपल्यावरती असतं महाराज, कारण भगवान परमात्मा आहे. कारण उच्च नीचे काही नेणे भगवंत, या अभंगामध्ये भगवंताने अनेक साधू संत महंतांची कामं केली. त्याच्यामध्ये प्रकरणामध्ये पुष्कळ उदाहरणे सांगितलेत. किंवा एके ठिकाणी एक दुसरा अभंग आहे पहा, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. इतका भगवान परमात्मा तो करुणावंत आहे, देवाला सांगावं लागत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत या कलियुगामध्ये तो अनेक रूपानं तो नटलेला आहे. कोण राम म्हणेल, कोण कृष्ण म्हणेल, कोण हरी म्हणेल, कोण विठ्ठल म्हणेल, कोण वासुदेव म्हणेल, कोण रामकृष्णारी मुकुंद मुरारी म्हणतील, कोण रामकृष्णारी विठ्ठल केशव म्हणतील, कोण ओम गुरुदेव म्हणेल, कोण हरिओम म्हणेल, कोण नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतील. पण कोणत्याही नावानं जरी त्या भगवंताला हाक मारली तर तो भगवान परमात्मा त्या हाकेला ओ देतो. कारण तेवढी निष्ठा आपल्या अंतःकरणामध्ये असावी. निष्काम निच्छळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचे. नुसती निष्ठा असून चालत नाही महाराज, त्याच्याबरोबर भक्त असावं लागतं. नुसतं भक्त असून चालत नाही, त्याच्याबरोबर स्वधर्म पाहिजे, निष्ठावंत भाव. तिन्ही गोष्टी प्रारब्धामध्ये असतील पण भाव नसेल तर भगवंत प्राप्त होत नाही. तुका म्हणे विकले देवे आपण भावे सबसाठी. भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणातल्या श्रद्धेला महत्व आहे. जरी त्याचं आचरण जरी चुकीचं जरी झालं तरी तो भगवान परमात्मा म्हणतोय तो माझा आहे रे. ज्ञानोबरांची ओवी सांगून जातो, आणि आचरण पाहता सुबटा तो दुष्कृतांचा किरीसेल वाटा. परी जीवित वेचले चोटा भक्तीची या. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वात मोठी उधारी. आणि जैसा बुडाला महापुरीनं मरुता निघाला. ज्ञानोबराय सांगतायत मी याचं नाही. मग एक चूक झाली तर परत चूक करायची का, त्याला तुकोबराय म्हणताय आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. एक चूक झाली मान्य आहे. अरे जो चुकत नाही ना तो माणूस म्हण, जो चुकतो ना तोच माणूस. बाबा महाराज सातारकर सांगतात, जो म्हणतो ना मी कधीच चुकत नाही तो तिथंच चुकला विठ्ठल. म्हणून महाराज तुकोबरायांनी पुरावा दिला आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणा शाळू. म्हणून तो भगवान परमात्मा करुणावंत आहे, मायाळू आहे, श्रद्धाळू आहे, दयाळू आहे. अनेक त्या भगवंतांनी कामं केलेत. चौथं चरण सांगताय तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आता
साक्ष इथं पुरावा आहे. तुकोबराय म्हणतात मी साक्ष आहे. आता अभंगाचं पहिलं चरण, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तुकोबराय म्हणतात जे जीव भगवंताला शरण जातात, शरण गेल्याबरोबर भगवान परमात्मा त्यांचा उद्धार करतो. याला मी साक्ष आहे, मी जबाबदार आहे. मला विचारा, जो जीव देवाला शरण गेला त्या जीवाचा या भवसागरामधून त्याचा उद्धार झाला निश्चित आहे. आणि नाही झाला तर मला विचारा. आणि तुकोबराय सांगतायत परमात्मा मी बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. भगवान परमात्मा हा करुणावंत आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. मला विचारा, कारण तुका बणे साक्षी आले तरी केले प्रगट. कोणतंही कार्य करायचं म्हटलं तर साक्षीदार पुराव्याशिवाय चालत नाही महाराज. साधं एखादी जमीन घ्यायची म्हणलं तर साक्षीदार पुरावेत. एखाद्या आरोपीला कोर्टातून सोडवायचं म्हणलं तर साक्षीदार पुरावा आहेत. मग परमार्थामध्ये साधं एखादं लग्न जरी ठरवायचं म्हणलं तरी वधू पक्षाकडून वर पक्षाकडून 5 साक्षीदार असावे लागतात, तेव्हा हे कार्य घडतं. मग परमार्थामध्ये साक्ष पुरावा नाही का? तुकोबराय म्हणतात मला विचारा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. असो माझ्या सद्गुरूंनी जशी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. इथून पुढची सेवा सद्गुरू जशी माझ्या बुद्धीला चालना देतील त्याप्रमाणे सांप्रेषणानुसार सेवा करण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उत्तरेला पार भवदुस्तर नदीचा. माऊली महावैष्णव श्रीमंत जगतवंद्य संत श्रेष्ठ तुकोबाराय या आपल्या अवलोकलिकच्या अभंगामधून या जगाला एक सुंदर असं मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करण्याची इच्छा असते, काहींना मार्गदर्शन करण्याची इच्छा असते, पण हित कशात आहे ते कळत नाही. आणि काहींना हित कळतं परंतु मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. जगताची हित कशात आहे ती कळण्याची क्षमताही होती, ताकदही होती. म्हणून या अभंगामधून तुम्हा मला वाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच्या कलियुगामध्ये, या धावपळीच्या युगामध्ये वाट दाखवणारे थोडकेच आहेत, पण वाट लावणारे पुष्कळ आहेत. विठ्ठल वाट दाखवणारे थोडकेच आहेत, पण वाट लावणारे पुष्कळ आहेत. वाट लावणारे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक गलीच्या चौकामध्ये, प्रत्येक रस्त्याच्या चौकामध्ये जी दुकाने होती ती दुकाने घरात येऊन बसली. ज्या घरामध्ये मनुष्याचं जीवन परिपूर्ण व्हावं, ज्या घरामध्ये मनुष्य पावित्र्यानं वागावा महाराज, त्याही कुटुंबामध्ये मनुष्य तो अपवित्र वागू लागतो. आणि तेव्हा त्या काळाच्या युगामध्ये त्या मनुष्याला मार्गदर्शन करायला कोणी नसतं. त्यावेळी संतांची अत्यंत निकट अवस्था आहे. खऱ्या अर्थानं थोडासा बारकाईने विचार करा. ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो, जी नाती आपलीशी म्हणतो, त्या नात्यामध्ये सुद्धा आपलं जीवन परिपूर्ण आहे का हो? थोडस बारकाईने जर विचार केला, आपण वर्तमान पेपर वाचतो, अनेक बातम्या त्याच्यामध्ये येतात. एक छोटीशी बातमी सांगून जातो. 16 वर्षाच्या मुलानं, 16 वर्षाचा मुलगा, एकुलता एक मुलगा आहे, आईला म्हणतो आई मला 400 रुपये पाहिजेत ग. आईनं सांगितलं बाळा कशासाठी पाहिजेत? त्या बाळानं सांगितलं मला लाकडी बॅट आणायचे. आईनं नकार दिला, 400 रुपये दिले नाहीत म्हणून त्याच रात्री त्या 16 वर्षाच्या मुलानं आईच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि आईला ठार केलं. तात्पर्य व्यावहारिक उदाहरण आहे. मला सांगायचं फक्त एकच आहे, ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो त्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमचं आमचं जीवन परिपूर्ण आहे का? आणि जीवन जर तुमचं आमचं परिपूर्ण व्हायचं असेल तर माझ्या तुकोबरायांनी 375 वर्षापूर्वी 374 वर्ष झाले आणि येणारा तुकोबरायांचा विजेचा उत्सव 375 आहे. माझ्या तुकोबरायांनी 374 वर्ष झाले. एका अभंगामधून तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे, जे तुम्हा आम्हाला 60, 70, 80, 90, 100 वर्षात जे आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्यामध्ये तुमचं आमचं जीवन जर खऱ्या अर्थानं शेवटचा श्वास गोड व्हायचा असेल, तुमचं आमचं त्या कुटुंबामध्ये जीवन परिपूर्ण व्हायचं असेल तर त्या कुटुंबामध्ये राहत असताना जीवनामध्ये फक्त एकच करावं. तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. संत समागमी मी
जीवनामध्ये जर जीवन खऱ्या अर्थानं तुमचं आमचं परिपूर्ण व्हायचं असेल, शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल, तर आयुष्यामध्ये संतांची संगत अत्यंत अनमोल आहे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ क्षणाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून परमार्थ आवडीनं करणं गरजेचं आहे. संतांच्या सानिध्यामध्ये जावं. संतांच्या सानिध्यामध्ये का जावं? कारण संतांचं एकतर दर्शन होणं अतिशय दुर्लभ आहे महाराज. एकतर संतांची भेट होणं अतिशय दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटे, पर्या जगदेटे करुणा केली. आणि संतांचं जर भेट झाली, दर्शन झालं, तर महाराज म्हणतायत तुकोबराय काय पुरावा देत आहेत माहित आहे का? पापताप दैन्य जाय उठा उठी आणि झाली या भेटे हरिदासांची. एक वेळ देव सारावे परते, संत पूजावे आरते. म्हणून महाराज म्हणतात एक वेळ देवाजवळ सामर्थ्य नाही, पण संतांच्या जवळ सामर्थ्य आहे. आईचे बळ नाही आणि काचे अंगी, तपे तीर्थ जगी दान व्रत. दानामध्ये नाही, व्रतामध्ये नाही, जपामध्ये नाही, तेवढं संतांच्या सानिध्यामध्ये. म्हणून पंढरीच्या लोका नाही अभिमान आणि पाया पडे जन एकमेका. म्हणून संत सहवास अत्यंत अनमोल आहे. आणि संतांचं दर्शन झालं तर काय होतं माहित आहे का? झाली पाप
तुकोबरेने इतका पुरावा गोड दिलेला आहे महाराज. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याबरोबर काय होतं? झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउटी. क्षणात महाराज तुकोबराय सांगतायत दैन्य जातं, दारिद्र्य निघून जातं, पाप निघून जातं फक्त संतांच्या दर्शनानं. ऐका, वल्ल्याकुळी एवढा लुटमार करणारा पण अर्धा क्षण घडे संतांची संगती. नारद मुनींची संगत किती क्षण घडली हो? अर्धा क्षण घडली. नारद मुनींनी वल्ल्याकुळीला सांगितलं, जा विचार म्हणले तुझ्या कुटुंबामध्ये ते सगळं करतोयस कोणासाठी? वल्ल्याकुळीने सांगितलं, माझ्या बायको मुलांच्यासाठी करतोय. तुकोबरायांनी गोड पुरावा दिलेला आहे. कारी माझी पोरे म्हणसील ढोरे, माय बाप खरे काय? अरे माझी पोरं माझी ढोरं म्हणतोयस, माय बाप तरी खरं आहेत का? जा विचार म्हटल्याबरोबर वल्ल्याकुळी कुटुंबाकडे गेले. सर्वांना उदाहरण माहित आहे, जास्त वेळ देत नाही. माघारी आले. अर्धा क्षण नारदमुनींची संगत घडल्याबरोबर एवढा गुरुपदेश झाला वल्ल्याकुळीच्या जीवनामध्ये. प्रभू रामराय जन्माला यायच्या अगोदर रामायण नावाचा ग्रंथ वल्ल्याकुळीने लिहिला. महाराज, कोळीयाची कीर्ती वाढली घर आणि केले रामायण रामादी. हे फक्त साधू संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ना. म्हणून संत समागम धरावी आवडी. आणि करायचं असेल तर परमार्थ. परमार्थ कोणता? आपल्याला आवडेल असा परमार्थ करायचं नाही महाराज. आपल्याला आवडेल असं कीर्तन श्रवण करायचं नाही. कीर्तन कसं असावं? संप्रदायाच्या मर्यादातलं कीर्तन असावं. कीर्तन चांग या कीर्तनामध्ये महाराज खऱ्या अर्थानं आपला प्रपंच विसर असो आईसा कोट्या आठवचे नाही आणि देहीचे विदही भोगदशा त्या कीर्तनामध्ये अवस्था आहे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मग नो हे काही बाधा, काम दुर्जना शी क्रोधा. कीर्तनामध्ये बसल्यानंतर ना काम क्रोध विकार निघून गेले पाहिजेत महाराज. तेथे असे देव उभा जैशी समचरणांचे. आणि भक्त भक्त ज्ञान नामस्मरण त्रिवेणी संगम कीर्तनामध्ये पाहिजे. महाराज खरं सांगू का, कीर्तन विनोद म्हणून श्रवण करू नका. कीर्तन जीवाचा उद्धार आहे. भगवंताच्या प्राप्ती करता हे कीर्तन आहे. जळतील पापे जन्मांतरीचे नामसंकीर्तन. कीर्तनामध्ये पापच नसतं महाराज, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नवे नवे तुकोबराय दुसरा पुरावा देत आहेत. कलियुगा माझे करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी. असे अनेक पुरावे सांगता येतील. कारण हा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम
जरा महाराजांच्यासाठी जरा टाळी वाजवावं. खरंच आईसाहेब हिरा हिरा हुडकून आणला बरं का. खरं मला फोन केलता आईसाहेबांनी, म्हणले मृदंग मणी मिळेल का, पण माझे मोठे चुलत बंधुराज वारल्यामुळे मी सगळं विसरून गेलो त्याच्यामध्ये. पण गोड असं हे की नाही नाना, संप्रदायाचा बाज आणि खरंच रंग भरे कीर्तनात, त्यामुळे प्रमाण बरं का. पण स्वरात आहेत का नाही मला माहित नाही, कारण महाराज मी ज्ञानवृद्ध महाराज आहेत. कारण मी पहिल्यांदाच महाराजांची माझी भेट आहे. हो, आणि पहिल्यांदाच मी चौकदार महाराजांना विचारलं केंजळी महाराज कुठं आहे ती कारण कीर्तनामध्ये असा रंग भरला ना महाराज संप्रदायाचा. म्हणून कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदित जळती दोषाचे डोंगर. प्रापंचिक जीवनामध्ये आपले दोष जाण्याकरता हे नामस्मरण आहे. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. महाराज म्हणतायत मग हित यायचंय, कसं यायचंय, शुद्ध होऊन जायचंय. हो महाराज, हो शुद्ध होऊन जायचंय. म्हणून जळते दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर. मग भावेनं श्रद्धेनं भगवंताचं गीत गायलं तर आपण शुद्ध होतो महाराज. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ एवढी गोपाळ. म्हणून साधूंची संगत अत्यंत अनमोल आहे. मी त्या प्रमाणाशी बोलत गेलो. तुकोबाराय सांगतायत, आता ऐका, जीवानं देवाला का शरण जायचं, कारण याची अनेक कारणे सांगून जातो. या जगताच्या पाठीवरती विठला विठला जीवानं देवाला का शरण जायचं याचं एक कारण सांगून जातो महाराज. या जगतातली जी नाती आहेत ती नाती फक्त शरीर संबंधापुरती नाते आहेत. देवाचा संबंध कायमचा आहे. म्हणून जीवानं उठावं आणि देवाला शरण जावं. गोड असा परमात्मा आहे हो, त्या परमात्म्याला शरण जावं. का तर तुकोबाराय सांगतायत, जन्माच्या व्यथा चुकवायची असतील तर जीवानं देवाला शरण जावंच लागणार. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवा बेता जन्माची. एक सांगू का, जीवाचं कल्याण व्हायचं असेल तर अविनाश असणाऱ्या परमात्म्याला शरण जावं. आणि अविनाश असणाऱ्या परमात्म्याला जर तुम्ही आम्ही शरण गेलो तर जगाचा विश्वाचा मालक परमात्मा या जीवाचं कल्याण करतो. तुकोबाराय वर्णन करत आहेत, कल्याणाचा ठावस शब्दामध्ये किती व्यापकता आहे महाराज. अविनाश हा शब्द वापरलेला तुकोबारायने. अविनाश जोडी देवापायी भाव. तुकोबाराय म्हणतायत कुठं देवाच्या पायाजवळ भाव असेल
तर निश्चित जीवाचं कल्याण होईल. कल्याणांचा ठाव सकळ आहे. महाराज आतापर्यंत ज्या ज्या जाणवणी संसार बैसलो अंगणी, संसाराची काय अवस्था होती हे तुकोबरायांनी पाहिलं नाही. पण आज 450 वर्ष परिपूर्ण होत आहेत. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या तुकोबरायांचे उत्तमाची हुरे कीर्ती उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. म्हणून 450 वर्ष परिपूर्ण होत आहेत. माझ्या तुकोबरांचा संसाराचं जर अवस्था पाहिली, एक वेळचं खायला सुद्धा माझ्या तुकोबरांच्या कुटुंबामध्ये नव्हतं महाराज. हो, लेकर बाळ सुद्धा माझ्या तुकोबरांच्या कुटुंबातली उपाशी होती महाराज. ऊस एका शेतकऱ्यानं तुकोबरांना दिला तर तुकोबरांनी वाटत आले, एकच ऊस घेऊन आले घराकडे. कारण जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कारण वृत्ती जी परब्रह्माशी एकरूप झाली होती माझ्या तुकोबरांची. आवली साहेब तुकोबरांना बोलायच्या, पुष्कळ बोलायच्या, पण माझ्या आवलीनं तुकोबरांना जीव घातल्याशिवाय कधी अन्नाचा घास खाल्ला नाही महाराज. हो, पांडुरंग परमात्म्याला रोज बोलायच्या. कारण त्या बाबांनी माझ्या ह्या बाबाला वेड लावलं म्हणून संसाराकडे ध्यान नाही. घातला दुकान देती आली अशदान संत उदार उदार. तुकोबरांनी सगळं देऊन टाकलं महाराज. काम नाही झालो पायी रिकामा. म्हणून दिनरजे हाचे धंदान गोविंदाचे पवाडे. लागो हाची छंद म्हणा गोविंद गोविंद. त्या गोविंदाचं वेड लागलं महाराज. दुष्काळ पडला त्या महाराजांनी सांगितलं असेल चरित्रामध्ये. कारण 7 दिवस चिंतन तो प्रवचन आहेच महाराजांचं. किती वर्णन करायचं म्हटलं तर इतकं सामर्थ्य माझ्या तुकोबरांच्या जवळ असताना सुद्धा महाराज सोनं दागिने सगळ्यांनी दिलं महाराज. छत्रपती राजांनी दिलं, पण तरी सुद्धा तुकोबरांनी सांगितलं, राजे तुम्ही परत घेऊन जा, आम्हाला हे सुख नको आहे. आम्हाला जर सुख व्हायचं असेल तर तुम्ही एक करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एरवित्त तुमचे धन ते मज मृत्तिके समान. माझ्या राजेनं सुद्धा माझ्या तुकोबरांनी पत्र लिहावं. किती मोठं सामर्थ्य होतं महाराज. ते पत्र वाचल्यानंतर राजेनं सुद्धा असं वाटलं की माझ्या तुकोबरांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसावं. राजे बसले कीर्तनामध्ये. मुघलांनी वेढा दिला, संकट पडलं, पण त्या संकट सुद्धा माझ्या भगवंतांनी निवारण केलं. हे महाराज किती मोठं संकट होतं. राजांना पकडण्यासाठी सगळ्यांनी कीर्तनाला वेढा दिलेला होता मुघलांनी, पण माझ्या भगवंतांनी ते संकट निवारण केलं. म्हणून सांगू का, कितीही मोठं आपल्या आयुष्यामध्ये संकट आलं ना, त्याला जर हाक मारली ना, ते संकट निवारण करण्याची जबाबदारी
Thank you.